बटेंगे तो कटेंगे. ते म्हणतात मोदी साहेब बटेंगे तो कटेंगे, आणि आम्हाला बाटून राहिले ना, आम्हाला काटून राहिले. आणि म्हणून अगोदर भांडण लावलं आणि नंतर जी.आर. काढला की खुल्या वर्गामध्ये तुमचा प्रवेश बंद. म्हणजे आमची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही हे षडयंत्र समजून घ्या शासनाचं, की एकंदरीत तुमच्यामध्ये भांडण लावून एकंदरीत आरक्षण कशा पद्धतीनं हे कालबाह्य करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि तुम्हाला आरक्षित पदावरून कशा पद्धतीनं दूर करण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत. उपवर्गीकरणानंतर जुनं रोस्टर रद्द होतं, नवीन रोस्टर लागतं. आणि नवीन रोस्टर जर आमचं लागलं आणि आम्ही ऑलरेडी 2% लोक जर ऑक्युपाईड असो, तर रोस्टर मध्ये आमचा नंबर लागणार नाही आणि येणारी 10 वर्ष आम्हाला आरक्षण मिळणार नाही. तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही पद होते क्लास 1 क्लास 2 चे, त्याच्यामध्ये सरळ सेवेची भरती बंद करून टाकली आणि ही भरती त्यांनी पदोन्नतीमध्ये ठेवली. आणि मग ह्या जागा जर बॅन केल्या, सरळ सेवेसाठी जागा ठेवल्या नाही आणि देऊन टाकलं उपवर्गीकरण, त्याचा फायदा काय? डायरेक्ट रिक्रुटमेंट मधल्या जागा हा दुसरा जी.आर. काढलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आजही 35% अनुसूचित जातीचा अनुशेष आहे. याचा अर्थ असा आहे की कोणत्याही जातीच्या वाट्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही, म्हणून तो 35% अनुशेष शिल्लक आहे. आपण सर या महाराष्ट्रामध्ये फक्त 2% आहोत आणि आपण 13% लोकांचं उपवर्गीकरण मागतो. हे वैधानिक आपल्या डोक्याला तरी पटतंय का? याचा तुम्ही गंभीरपणे विचार केला पाहिजे. 4 राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालं, पण बाकी 29 राज्य आहेत. ह्या 25 राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू काय नाही झालं? हा प्रश्न का विचारत नाही आपण? 25 राज्यामध्ये. आणि म्हणून हा जो वर्ग वंचित वर्गाच्या बाजूने राहतो, हा हॅव नॉट वर्गाच्या बाजूने राहतो, हा भाजपला होट देत नाही, हा संघाचा विरोध करतो, म्हणून याला कसं छाटायचं, कसं मारायचं, यासाठी जे शासनाचे षडयंत्र सुरू आहेत, त्यापैकी उपवर्गीकरण हा एक त्याच्या षडयंत्राचा भाग आहे. तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, हे उपवर्गीकरणाची ही जी लढाई आहे, ही भावनिक लढाई नाहीये. ही लढाई जी आहे ती एका जातीची दुसऱ्या जातीच्या विरुद्ध लढाई नाहीये. ही लढाई जी आहे एक संवैधानिक लढाई, आणि म्हणून ही लढाई विवेकानं आणि तर्कवादाने आपल्याला लढावी लागणार आहे. ज्या लोकांना उपवर्गीकरण पाहिजे आहे तेही आपले भाऊ आहेत. काल बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या समतेच्या लढाईमध्ये ते सगळे लोक आपल्या सोबत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपले खाजगी सचिव नियुक्त करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी कोणत्याही महार माणसाला आपलं खाजगी सचिव केलं नाही. खाजगी सचिव हा अत्यंत विश्वासातला माणूस असतो. रत्तू हे चांबार कम्युनिटीचे होते, ते बाबासाहेब आंबेडकरांचे खाजगी सचिव होते. पान राजभोज यांना खाजगी सचिव केलं, ते चांबार समाजाचे होते. बाबासाहेबांसोबत त्यांचे खाजगी सचिव असतील किंवा त्यांचे महत्वाचे सहकारी, त्यांच्या लढाईमध्ये हे बाबासाहेबांसोबत होते. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी हे मान्य करतो की अलीकडे उपवर्गीकरणाच्या नावावर काही आमचे जे बंधू आहेत त्यांचे काही गैरसमज झाले असतील, समज झाले असतील. आपण सगळ्या लोकांनी त्या लोकांची संवाद साधून ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, किंवा जर आपल्यामध्ये गैरसमज झाले असतील तर त्यांनी आपल्याशी संवाद करून ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी काही बेसिक मुद्दे या ठिकाणी मांडू इच्छितो. या ठिकाणी मातंग समाजाचे नेते उपस्थित आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की एक मुद्दा मांडण्यात आला की हा जो मागास वर्ग जो आहे अनुसूचित जातीमध्ये, त्याला उपवर्गीकरण सोडून बाकी बाबीसाठी तुम्ही मागे हटण्याची तुमची तयारी आहे का, असे या ठिकाणी मुद्दा मांडण्यात आला. उपवर्गीकरणामुळे जर महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या एकजुटीला जर धक्का लागत असेल तर उपवर्गीकरण सोडून मातंग समाजासाठी, त्याच्या आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्याची बौद्ध माणसाची तयारी आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यस. आणि मी हे या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आजही 35% अनुसूचित जातीचा अनुशेष आहे. याचा अर्थ असा आहे की कोणत्याही जातीच्या वाट्याला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही, म्हणून तो 35% अनुशेष शिल्लक आहे. आमचा वाटा जर 8%चा होता, 8%च्या वर जर आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं असेल तर तुम्ही हा आरोप करू शकता की तुम्ही कोणाच्या तरी वाट्याचं घेतलेलं आहे. परंतु जी आकडेवारी अशी म्हणते की या 13% मध्ये 4.5%च्या पलीकडे महार आणि बौद्धांना आरक्षणामध्ये वाटा मिळाला नाही. आमचा वाटा अद्यापही 4% शिल्लक आहे. मग जर आमचा वाटा 4% शिल्लक आहे, मग तुम्ही कुणाचं आम्ही खाल्लेलं आहे अशा पद्धतीचा आरोप हा चुकीचा नाही. आकडेवारीने सुद्धा आम्ही या ठिकाणी सिद्ध करू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जे भाजप सरकार सोबत जे मातंग समाजाचे काही कार्यकर्ते काम करतात त्यांनी पेरलेले आहेत. अरे मी म्हणतो की या महाराष्ट्र राज्यामध्ये 18 विद्यापीठ आहेत. एकही विद्यापीठामध्ये
अनुसूचित जातीचा कुलगुरू नाही. जर भाजप सरकारला यांना न्याय द्यायचा असेल तर नका करू महारांना कुलगुरू. अरे मातंगांना कुलगुरू करा, तुम्ही चांभारांना तर कुलगुरू करा. या देशामध्ये 34 IITs आहेत. एकाही IITs मध्ये अनुसूचित जातीचा संचालक नाही, डायरेक्टर नाही. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे 36, एकाही ठिकाणी प्रिन्सिपल अनुसूचित जातीचा नाही. नका करू महाराजचा तुम्ही प्रिन्सिपल. आहेत ना क्वालिफाईड लोक, मातंगाचे प्रिन्सिपल करा. अरे मातंगाचे डायरेक्टर करा. जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला यांना न्याय द्यायचा असेल तर तुम्ही कुठेही मोक्याच्या जागेवर धोरण प्रक्रियेमध्ये या मातंग समाजाला, मांग समाजाला सहभागी करत नाही, त्याला मोक्याच्या जागा देत नाही. आणि मात्र इकडे खाली आरक्षणामध्ये त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा काम या ठिकाणी केलेलं आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की तेलंगणामध्ये उपवर्गीकरण झालं, कर्नाटकामध्ये उपवर्गीकरण झालं, परंतु तेलंगणामध्ये जे उपवर्गीकरण त्या लोकांनी मागितलं तो जो मादिका समाज आहे, जिथे आपण महाराष्ट्रामध्ये त्यांना मातंग समाज म्हणतो, त्याची लोकसंख्या तेलंगणामध्ये 17 पैकी 10.3% आहे. लक्षात ठेवा. तिथली मादिका समाजाची लोकसंख्या 17 मध्ये 10% आहे. आणि म्हणून तिथे त्यांना वेगळं आरक्षण पाहिजे ही मागणी वैधानिक ठरू शकते, कारण त्यांची लोकसंख्या तेवढी आहे. कर्नाटकमध्ये 17.15% आरक्षण आहे SC ला. तिथे मादिका समाजाची संख्या 9.1% आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये हा 50% वर्ग आहे. तिथे उपवर्गीकरणाची मागणी हे आम्ही मान्य करू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 50% हा वर्ग आहे, याला आरक्षित जागेमध्ये काही न्याय मिळाला नाही. पंजाबमध्ये उपवर्गीकरण झालं, त्या वाल्मिकी आणि मजहबी समाजाला दिलं, कारण त्यांची संख्या एकूण 25% आरक्षणामध्ये 12.5% आहे. या लोकांची उपवर्गीकरण मागणाऱ्यांची संख्या बघा तुम्ही 50%च्या वर आहे. आपण सर या महाराष्ट्रामध्ये फक्त 2% आहोत आणि आपण 13% लोकांचं उपवर्गीकरण मागतो. हे वैधानिक आपल्या डोक्याला तरी पडतंय का? याचा तुम्ही गंभीरपणे विचार केला पाहिजे. तुम्ही विचार करा. बाकी ठिकाणी जे आहे ठीक आहे, पण 2% जो ज्यांची लोकसंख्या असेल त्यांनी 13% लोकसंख्या असलेल्या लोकांचं या ठिकाणी उपवर्गीकरण मागायचं का? आपण याचा आणि हे 2% लोकांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी दुसरे मार्ग काही शासन खुले करू शकते काय? त्याचा सगळ्यांनी मिळून विचार करण्याची गरज आहे, कारण त्यांची संख्या ही फार कमी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे की एकदम उपवर्गीकरण करण्याची आवश्यकता आहे. याचा गंभीरपणे आपण विचार करावा आणि आपण कोणतेही प्रयत्न कराल त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा मी या ठिकाणी मुद्दा मांडू इच्छितो की जर हे उपवर्गीकरण झालं, मी नागपूर विद्यापीठामध्ये सर कुलसचिव होतो, रोस्टर कसं बनवतात हे मला माहित आहे. उद्या जर 2% जागा तुम्हाला मिळाल्यात, आज जर 13% जागा आहेत, एखाद्या कॅडर मध्ये जर 2 जागा, 3 जागा, 4 जागा, 5 जागा असल्या तर किमान आपल्या वाट्याला 13% मध्ये 1 जागा येते. एखाद्या वेळेस 2 जागा येतील, परंतु उद्या जर आम्हाला 2% मिळाले तर जे मोठे पद आहे ज्याच्यामध्ये फक्त 2 जागा आणि 3 जागा आणि 4 जागा आहेत, त्या जागेमध्ये आपल्याला एकही जागा मिळणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. VJNTच्या आरक्षणामध्ये नेमकं तेच झालं. आणि जेव्हा त्याचं रोस्टर तयार होतं, त्या रोस्टर मध्ये आपण 13% असल्यामुळे शेड्यूल ट्राईबच्याही वर आपण आहोत, आपण VJNTच्याही वर आहोत, म्हणून रोस्टर मध्ये आपल्याला 13%च्या हिशोबानं आपला पॉइंट पहिले वर येतो. पण 13%चं बायफर्केशन झालं रे झालं की आपला पॉइंट आपण सगळ्यात खाली जातो. आता VJNT सगळ्यात खाली आहे, त्याच्याही खाली आपण जाऊ, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग तुम्ही जर रोस्टर भराल तर जागा वरचे लोक, रोस्टरच्या वरचे लोक जर घेऊन घेतील, तुमचा नंबर खाली येणारच नाही. अरे आपल्या विहिरीला पाणीच नाही राजे हो, तर पाणी काय पिणार हा प्रश्न येणार आहे रोस्टर प्रणालीमध्ये. तुम्ही या पाठीमागचं जे वैधानिक कारण आहे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, की सध्या महाराष्ट्र शासनामध्ये 4.5% जे लोक आहेत ज्यांनी जागा ऑक्युपाईड केल्या आहेत बौद्ध समाजानी, आणि मातंग समाजांची लोकसंख्या 2% आहे. हे गृहीत धरा की 2% जागा त्यांच्या ऑक्युपाईड झाल्या असतील आणि मार समाजाच्या 4% जागा त्यांनी ऑलरेडी ऑक्युपाईड केल्या असेल, तर उपवर्गीकरणानंतर जुनं रोस्टर रद्द होतं, नवीन रोस्टर लागतं. आणि नवीन रोस्टर जर आमचं लागलं आणि आम्ही ऑलरेडी 2% लोक जर ऑक्युपाईड असो तर रोस्टर मध्ये आमचा नंबर लागणार नाही आणि येणारी
10 वर्ष आम्हाला आरक्षण मिळणार नाहीये, तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग आम्हाला जर 4 किंवा 5% आरक्षण मिळालं आणि आता जर उपवर्गीकरणामध्ये आम्हाला तुम्ही 5% दिलं आणि 5% जर आम्ही ऑक्युपाईड असू, येणाऱ्या 10 वर्षामध्ये आम्हाला आरक्षण मिळणार नाही, कारण त्या जागा खाली होतील. नंतर मग त्या आम्हाला जागा मिळते, तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून हे उपवर्गीकरण याचा सायंटिफिक अभ्यास करा. हे जर लागू झालं आणि ह्या पर्सेंटेजची अशा पद्धतीनं विभागणी झाली, येत्या 10 वर्षामध्ये आमच्या माणसाला आरक्षण मिळणार नाहीये आणि आपण आरक्षणाच्या पर्व्यूच्या बाहेर जाऊ. याचा तुम्ही शांतपणे बसून अभ्यास केला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. अरे उद्या तुम्हा आम्हाला जर काही मिळणारच नाही तर काय होईल? आज आपण म्हणतो की 4 राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालं, 4 राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालं, पण बाकी 29 राज्य आहेत. ह्या 25 राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू काय नाही झालं, हा प्रश्न का विचारत नाही आपण? 25 राज्यामध्ये, कारण तिथे जी संख्या कॉग्निजेबल पाहिजे विशिष्ट अनुसूचित जातीची, ती कॉग्निजेबल संख्या नाही आहे. इतर अनेक राज्यामध्ये अनेक अनुसूचित जातीचे प्रभाग आहेत, पण त्यांची संख्या जी आहे काही ठिकाणी 2%, काही 3%, काही 1.5% आहे. आणि म्हणून ह्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना उपवर्गीकरण देणं उचित होणार नाही. म्हणून 25 राज्यांनी अद्यापर्यंत उपवर्गीकरणाला हात लावणार नाही, हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून उपवर्गीकरणाने आज 2 मार्ग आपण हे लक्षात ठेवा. इकडे महार मातंग असं भांडण लावून दिलं उपवर्गीकरणामध्ये आणि मग बौद्ध माणूस म्हणायला लागला की ठीक आहे ना, आम्हाला नको आरक्षण, ठीक आहे द्या उपवर्गीकरण, आम्ही आता ओपन मध्ये कॉम्पिट करू. जसं ओपन मध्ये कॉम्पिट करू अशी भाषा बोलायला लागलो, तिकडे ओपनचे दरवाजे बंद केले. हे लक्षात ठेवा. आपण हे कधी दरवाजे बंद केले? अरे तुम्हाला हा GR काढायचा होता, हे उपवर्गाचं वारं वाढण्याच्या पूर्वीच काढता आलं असतं, पण त्याला माहित होतं हे जर पूर्वी GR काढला हे महार मातंग सगळे एका ठिकाणी येतील आणि आपल्या अंगावर तुटून पडतील. पहिले यांना याचं पहिले बटेंगे तो कटेंगे. ते म्हणतात मोदी साहेब बटेंगे तो कटेंगे, आणि आम्हाला बाटून राहिले ना, आम्हाला काटून राहिले. आणि म्हणून अगोदर भांडण लावलं आणि नंतर GR काढला की खुल्या वर्गामध्ये तुमचा प्रवेश बंद. म्हणजे आमची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या जर बौद्ध समाज खुल्या वर्गवारीमध्ये म्हणू शकतो की ठीक आहे द्या यांना, आम्ही पाहतो खुल्या वर्गवारीमध्ये पाहतो, आम्ही खुल्या वर्गवारीमध्ये आमचे मार्ग बंद करून टाकले. दुसरा एक आता GR काढला काल परवा, 150 पानाचा GR आहे. त्या GR मध्ये त्यांनी काय केलं की जे पदोन्नतीचे क्लास 1 क्लास 2 चे पद होते, आपण साहेब गोतावळे साहेब तो वाचून घ्या GR, किती खतरनाक आहे तो. त्याच्यामध्ये जे काही पद होते क्लास 1 क्लास 2 चे, त्याच्यामध्ये सरळ सेवेची भरती बंद करून टाकली आणि ही भरती त्यांनी पदोन्नतीमध्ये ठेवली. आता तुम्ही टाका, अरे आतमध्ये माणसंच नाही आहेत, तर मग पदोन्नती कोणत्या मातंगाला मिळेल? पदोन्नती कोणत्या मागांना मिळेल? कोणत्या महारांना मिळेल? आणि क्लास 1 क्लास 2 च्या जागा बॅन करून टाकलेल्या आहेत. आणि मग ह्या जागा जर बॅन केल्या, सरळ सेवेसाठी जागा ठेवल्या नाही आणि देऊन टाकलं उपवर्गीकरण, त्याचा फायदा काय? डायरेक्ट रिक्रुटमेंट मधल्या जागा हा दुसरा GR काढलेला आहे. तुम्ही हे षडयंत्र समजून घ्या शासनाचं, की एकंदरीत तुमच्यामध्ये भांडण लावून एकंदरीत आरक्षण कशा पद्धतीनं हे कालबाह्य करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आरक्षित पदावरून कशा पद्धतीनं दूर करण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत. आपण याची अत्यंत शांतपणे या ठिकाणी मांडणी केली पाहिजे. आम्हाला याचा आनंद वाटतो की जेव्हा बार्टी सुरू झाली आणि मातंग समाजाने म्हटलं की बार्टीमध्ये आम्हाला न्याय मिळत नाही, मग शासनाने तुमच्यासाठी आरटी काढली. आता 59 पैकी 58 जातीसाठी बार्टी आणि एक जातीसाठी एका जातीसाठी आरटी काढली. हे उपवर्गीकरणच होतं. माझं म्हणणं आहे की तरी सुद्धा जर तुम्हाला न्याय मिळत नसेल, अरे आरटी काय, त्यांनी 1000 महामंडळ काढले तरी आमचा तू त्याच्यासाठी पाठिंबा आहे. काढावं सरकारने, द्यावं न्याय. महात्मा फुले विकास महामंडळामध्ये अन्याय होत होता मातंग समाजावर, मांग समाजावर, त्यांनी काढलं अण्णाभाऊ साठे महामंडळ. आम्ही आंबेडकरवाद्यांनी त्याला पाठिंबा दिला. यस, तुम्ही काढा आणि त्यांचं आर्थिक भलं होत असेल तर ते तुम्ही केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्या पाठीमागे त्यामध्ये उभे राहिलेलो आहोत. आणि कोणतेही योजना, कोणत्याही बजेट प्रोव्हिजन्स जर मातंग समाजासाठी किंवा इतर मागासासाठी सरकार आणत असेल तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला बनवा. आम्ही त्या मागणीच्या पाठीमागे सदळ राहू. तुमचं कल्याण झालं पाहिजे आणि तुमचा विकास झाला पाहिजे, यासाठी हा माणूस लढलेला आहे. आणि भलाही RSS मधून काही बौद्ध भिक्षूंचा ग्रुप काढला असेल, पण आमचा इतिहास
कसं आहे, महिलांच्या हक्कासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राजीनामा देत नाही, या देशातील समस्त महिलांसाठी राजीनामे देतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमचा इतिहास आहे. मंडल कमिशन ओबीसीला लागू करण्यासाठी ओबीसी लढले नाहीत, पण रस्त्यावर जर कोणी आले असतील तर या राज्यातले बौद्ध आणि महासमाजाचे लोक रस्त्यावर आले होते, लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आपल्या कल्याणासाठी लढलो नाहीत, दुसऱ्याच्या कल्याणासाठी लढलो. आणि मग पोचीराम कांबळे मातंग समाजाचे होते, तो पडवी असेल की मग ते रेमुला असेल, जेव्हा जेव्हा नॉन बौद्धेतर आणि महारेतर लोकांवर अन्याय झाला, हा बौद्ध समाज त्याच्या रक्षणासाठी पुढे आलेला आहे. आणि म्हणून जरी काही चुका बौद्ध समाजाने केल्या असतील तरी सुद्धा एक आंबेडकरवादी म्हणून मोठ्या समूहाचा वर्ग 99% वर्ग, तुम्ही ज्या टक्क्याची गोष्ट करता तो 1% वर्ग आहे हो, पण 99% माणूस जो आहे तो नेहमी मातंगाच्या बाजूनं, तो नेहमी चर्मकारांच्या बाजूनं, तो महिलांच्या बाजूनं, हॅव नॉट वर्गाच्या बाजूनं, वंचित वर्गाच्या बाजूनं आजपर्यंत राहिलेला आहे, ओबीसीच्या बाजूनं राहिलेला आहे. आणि म्हणून हा जो वर्ग वंचित वर्गाच्या बाजूनं राहतो, हा हॅव नॉट वर्गाच्या बाजूनं राहतो, हा भाजपला वोट देत नाही, हा संघाचा विरोध करतो. म्हणून याला कसं छाडायचं, कसं मारायचं, यासाठी जे शासनाचे षडयंत्र सुरू आहेत त्यापैकी उपवर्गीकरण हा एक त्याच्या षडयंत्राचा भाग आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. उद्या त्यांनी दिलंही तरी हरकत नाही, आमची लढाई थांबणार नाहीये. तुम्ही आज कालही भाऊ होते, आजही भाऊ आहात आणि उद्याही भाऊ राहणार आहेत. शासनाचे षडयंत्र आपण समजून घ्यावं. पुन्हा एकदा मंथन करूया. या ठिकाणी कुणी बोलत असले ना, समोरून काही बोलत असले तरी तुम्ही राग मानू नका. असं समजा ही लोकसभा आहे, लोकसभा आहे. लोकसभेमध्ये एखादा वक्ता बोलला की बाकी खासदार मध्ये बोलतात, तसे हे आमचे खासदार आहेत, तुम्ही वाईट मानून घेऊ नका. मग आमचा एक वक्ता बोलला तर तुमचे काय खासदार बोलायला लागले, हे वॉलमध्ये आले होते. तर ही लोकसभा आहे, ह्या लोकसभेमध्ये तुम्ही आम्ही प्रतिनिधित्व आहे आणि आपली ट्रायल सुरू आहे लोकसभेत जाण्याची. ही ट्रायल सुरू आहे की लोकांनी कितीही विरोध केला तरी मातंग समाजाचा वक्ता हा लोकांच्या विरोध असताना सुद्धा तो माईकवर बोलू शकतो, आपले विचार मांडू शकतो. ही ट्रायल आहे राजू हो, हे तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी आम्ही सुरू केलेली ट्रायल आहे. आणि तुम्ही आणि आम्ही मिळून या देशाच्या धोरण प्रक्रियेमध्ये सामील होऊ, या देशाचं राज्य आपण हे काबीज करू. जाताना फक्त एवढंच म्हणेल की हम उसी को रहबले काबिल समझते हैं जो हस्ती को सफर और कब्र को मंजिल समझते हैं. वो दोस्तों पर मुझे नाज है कि मनहूस समाजी ढांचों में जहाँ जुल्म न पाले जाएंगे, न हाथ काटे जाएंगे, न सर उछाले जाएंगे, जेलों के बिना दुनिया की सरकार चलाई जाएंगी, वो सुबह कभी तो आएंगी, वो सुबह कभी तो आएंगी.